नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. गजरे माळून कुठे जाणार आहात? बॅरिस्टर जिनांशी वाटाघाटी करायला? माई तोंडात मारल्यासारख्या मौन झाल्या. त्यावेळी तात्यांना माईंचा रागच आला होता. परंतु आयुष्यात काहीही न मागणाऱ्या माईंनी एकदाच मागितलं. खरं तर त्यांना सौम्य शब्दात समजावता आलं असतं. माई एकच काय 56 गजरे घाला, परंतु जरा थांबावं. काळ वेळ अनुकूल नाही. त्यांना आठवलं, पुण्याला कॉलेजमध्ये असताना त्यांचा विवाह माईंशी झाला. कॉलेजच्या सुट्टीत ते पुण्याहून भगूरला यायचे. त्या शिक्षणाच्या काळात त्यांना झालेला प्रभाकर पहिला मुलगा. सूर्य तेजस्वी व्हावा, स्वातंत्र्य सूर्य त्यांनी पाहावा, ही तात्यांची मनोमन इच्छा. त्याच काळात ते प्रभाकर आणि माईंचा निरोप घेऊन लंडनला गेले. लंडनच्या 4 वर्षाच्या काळात त्यांचा प्रभाकर त्यांना सोडून देवाघरी गेला होता. कसं सोसलं असेल माईंनी. श्रीरामाचा वनवास जानकीसह सुसह्य होता. इथे जानकीच एकटीच वनवासात असावी तशी एकाकी होती मनातून. लंडनहून हिंदुस्थानला परतलो ते शिक्षा होऊन अंदमानला जाण्यासाठी. अंदमानात जाण्यापूर्वी त्या कारावासात आल्या होत्या. म्हणाल्या, तुम्हाला स्वातंत्र्याच्या कामासाठी पुत्र द्यावा असं ठरवूनही आम्ही तो वाचवू नाही शकलो. तुमचा प्रभाकर काळाने नेला हो. माईंची अवस्था बघवत नव्हती. आपले शब्द मौन झाले होते. अंदमानातही एक भेट झाली होती. काय देणार होतो आपण माईंना? काय दिलं आपण माईंना? ब्रिटिश सरकारने आपला विनंती अर्ज मान्य केला नसता तर 50 वर्ष आपण अंदमानात जिवंतही राहिलो नसतो. एक पत्नी, एक माता अशी नावं धारण करून माई एकट्याच होत्या. बाबा येसुवहिनी होते, बाळ होते. पतीविना अन्य सोबत माहेरची असते. परंतु कधीही माईंना असं वाटलं नाही. कधी स्वतःची व्यथा सांगितली नाही. मौन, पतिव्रता, पातिव्रत्य सांभाळत अखेर सौभाग्यवती म्हणून गेल्या. 8 नोव्हेंबर 1963 आजाराने त्या स्वर्गवासी झाल्या. शेवटी माई जिंकल्या. एक दिवस त्यांना कळलं होतं की जुईचा गजरा माईंना प्रभातसाठी हवा होता. त्यावेळी त्यांना वाईट वाटलं. तो तिला घालायचा नव्हता, प्रभातला घालून जायचं होतं. माईंच्या असंख्य अबोल आठवणी होत्या. कधी त्या मनमोकळ्या हसल्या नाहीत, बोलल्या नाहीत. स्वतःहून कधी बैठकीत चाललेल्या दीर्घ चर्चेच्या वेळी हाकही मारली नाही. कधी उत्तर रात्रीपर्यंत लिहिताना आता पुरे झालं असंही म्हटलं नाही. 2 दिवस भाषणांसाठी गावोगावी जाताना कधी मनावर त्रास होण्याचा भावही प्रगटला नाही. कायम चेहऱ्यावर स्मितहास्य असणाऱ्या माई काहीच दिवसांच्या आजाराने गेल्या. तात्यांचं मन ओळखून सतत त्यांच्या कार्याला सहकार्य करणारी त्यांची सहधर्मचारिणी गेली होती. जाण्यापूर्वी त्यांनी आपला सेवाधर्म पूर्णत्वाने निभावला होता. मृत्युंजय दिन पुण्याहून संपन्न करून आल्यावर तात्या लेख लिहिण्यात व्यस्त झाले. लिहित असताना वेळेचं भानही त्यांना नसायचं. त्या दिवशी असंच मध्यरात्रीपर्यंत लिहित होते. मन आणि मेंदूही थकला होता. शेवटची ओळ लिहून न्हाणीघरात गेले आणि नकळत पडले. त्यांच्या धपकन पडल्याचा आवाज ऐकून माई धावल्या. त्यांच्या मांडीतून घाईने उठल्याने कळ आली. त्याकडे दुर्लक्ष करून न्हाणीघराकडे गेल्या. तात्या पूर्णतः जमिनीवर पडले होते. मनातून घाबरल्या. सर्वांगाला घाम फुटला. नाही ते विचार क्षणात येऊन गेले. एक क्षण सुचेना. विश्वास, सुंदर क्षणात ओरडल्या. दोघंही धावत आले. तात्या न्हाणीघरात पडले होते. असह्य कळांनी तळमळत होते. उठताही येत नव्हतं. अखेर विश्वासने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांच्या मांडीचं हाड तुटलं होतं. ते जोडून घरी येईपर्यंत पाऊण महिना झाला. माई 2-3दा त्यांना भेटायला आल्या. शब्दही बोलू शकल्या नाही. अश्रू भरले डोळे सारं सांगत होते. मनाची भाषा मनाला कळत होती. तात्या घरी आल्यावर चालू फिरू लागले. मौन साध्वीने अंथरूण धरलं. तात्या एक दिवस म्हणाले, माई, आमचं दुखणं अंगावर ओढवून घेतलं नाही ना? आम्ही चालू फिरू लागलो आणि तुम्ही, खरं सांगू, तुम्ही पडल्याचं निमित्त झालं. मनातूनच वाटत होतं सौभाग्यवती जावं. तोच ध्यास घेतला होता मनाने. बोलले नाही, पण तुम्ही आजारी पडलात. मनाचा उत्कट धावा सुरू झाला तुमच्या अगोदर जाण्याचा. तुम्ही बरे झालात, चालू फिरू लागलात. आता आमचं मन इथून निघालंय. माई, तुम्ही निघाला म्हणता? जा, सुखाने जा. केव्हा तरी दोघं जण आपापली वेळ येताच जाणारच होतो. तुम्ही सौभाग्यवती म्हणून गेल्याचा तुमचा आनंद तुम्हाला मिळाला. आयुष्यभर मनातलं काही फारसं बोलला नाहीत, काही मागितलं नाही, कशाची अपेक्षा केली नाही.
गीतेचा कर्मयोग जगलात माई. नाही थांबवणार तुम्हाला, मुळीच नाही थांबवणार. इतके स्वार्थी नाही आम्ही. सुखाने जावं, आनंदाने जावं. 4-5 दिवसांनी माईंचं रुग्णालयात निधन झालं. तात्या शांतपणे म्हणाले, माई गेल्या. त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. वाटलं नव्हतं तरी त्यांनी संसार मांडला, मुलं झाली. माईंनी स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहिला. कोणीतरी आधी जाणारच होतं. त्या अगोदर सौभाग्यवती म्हणून गेल्या. स्त्री धर्माची परीक्षा उत्तीर्ण करून गेल्या. सारी मंडळी शोक करीत होती. तात्या वेदना पचवून शांत होते. काही वेळाने विश्वासला म्हणाले, माईंचा देह रुग्णवाहिनीतून चंदनवाडीत न्यावा. विद्युत दाहिनीवर त्यांचा अंत्यसंस्कार करावा. खरं तर मनातून कुणालाच ही सूचना पटली नव्हती, पण ती वेळच अशी होती. सर्वांनी सूचनेचं पालन केलं. माईंना घेऊन विश्वास आणि असंख्य मंडळी गेली. तात्या शांतपणे कागद लेखणी घेऊन लिहू लागले. माईंचं वर्षश्राद्ध 13व्या दिवशीचे विधी कुणी करू नयेत. आणि आमच्याबद्दल आमच्या सूचना तुम्ही सर्वांनी अंतिम इच्छा म्हणून पालन कराव्यात. आमच्या मृत्यूनंतर आमच्या देहावर विद्युतदाहिनीला न्यावे. क्रियाकर्मांतर आणि इतर धार्मिक क्रिया करू नयेत. त्यामुळे वाचणारे पैसे एखाद्या सार्वजनिक संस्थेला दान द्यावेत. आमच्या निधनानिमित्त घरात कुणीही सुट्टी घेऊ नये, बंदही पाळू नये. त्या निमित्ताने हिंदू संघटनेचं प्रामाणिक कार्य करण्याची प्रतिज्ञा करावी. हीच आमची अंतिम इच्छा समजावी. त्यांनी तो कागद पाकिटात बंद करून सुंदरच्या हाती देत म्हणाले, कागद जपून ठेवावा, हरवू नये. त्याची एक प्रत आमच्या दैनंदिनीत आहे. जे जे आम्हाला म्हणायचं आहे ते सारं आमच्या दैनंदिनीत आहे. ती काही बोलली नाही. त्यांचं काम शिस्तबद्ध, प्रत्येक गोष्टीची प्रतिलिपी करून ठेवावी इतकं नेटकं आहे. तात्या आपली धर्मपत्नी गेल्यावरही इतके शांत कसे, हे याचा विचार सर्वांच्या मनाला वाचून ते म्हणाले, मृत्यू हे जीवनातलं अटळ सत्य आहे. ते स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच नसतं. दोघं एकाच वेळी विवाहबंधनात अडकले तरी मृत्यू मात्र त्यांना विभक्त करीत असतो. माई म्हणाल्या, आमचं जीवन आता संपेल तर बरं. तेव्हाच लक्षात आलं होतं की त्यांनी मृत्यूचा ध्यास घेतलाय. ते मनोमन म्हणाले, आमची सुखदुःखात सदैव साथ देणारी सहगामिनी गेली. आता आमचाही काळ दूर नाही. माध्यान्ह सरली होती. खिडकीशी उभे होते. खरंच माध्यान्ह सरली. उगवतीचा सूर्य कधी माध्यान्ही प्रौढ आणि प्रगल्भ होत गेला आणि कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही. आता तर संध्याकाळही गडद होत चालली आहे. मृत्यू केवढं वरदान घेऊन आलाय. पुनरपि जननम पुनरपि मरणम, हेच खरं. पुनर्जन्म असेलच तर तो अवश्य यावा. स्वतंत्र भारताचा विकास झालेला पाहायचाय. पुन्हा कोणी भारतावर आक्रमण केलंच तर ते आक्रमण खंबीरपणे परतवणारा नेता आम्हाला पाहायचाय. मोक्ष घेऊन काय करायचंय ते विचार करीत खिडकीपासून दूर झाले. सुंदर त्यांची संध्याकाळची औषधं घेऊन आलेली होती. कंटाळा आला घरात बसून. ते पुटपुटले. तसे विश्वास म्हणाला, चला तात्या, आपण समुद्र किनाऱ्यावर जाऊन फिरून येऊ. बरं वाटेल तर लगेच. तात्यांनी लगेच डोक्यावर टोपी घातली, पायात चपला घातल्या, हातात छत्री घेऊन विश्वासबरोबर निघाले. एका हातात छत्रीचा आधार तर दुसऱ्या हाताला विश्वास होता. सागर दर्शन करून मजेत परत आले होते. आज मात्र ते एकटेच आले होते, कुणालाही न सांगता, केवळ सागराला भेटायला. त्यांना पाहून तोही लहरी लहरीतून हसला. म्हणाला, अवकाशातला सूर्यदेव आता आमच्याच क्षितिजाशी आलेत, विसावलेत. तू दमलायस त्यांच्यासारखा. ये तेजोनिधी विनायका, तूही ये, तुझं स्वागत आहे. तूही विसावा घे. सागरा, तुझी अनंत रूपं आम्ही पाहिली. आजचंही रूप सुंदर आहे. मला माहिती आहे विनायका, आमची रूपं तुला प्रिय आहेत. परंतु मांडीचं हाड मोडल्यापासून तू भाषणांची आणि सत्काराची सारीच आमंत्रणं नाकारलीस. तू विकलांग नाहीस, परंतु सशक्त नाहीस. माई गेल्यापासून मौन झालायस. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळाही तू स्वीकारला नाहीस. सूर्याने आकाशातली विखुरलेली किरणं सहज स्वतःत सामावून घ्यावी अशी प्रसिद्धी वलय तू तुझ्यात सामावून घेतलीयस. आयुष्य आहे, अजून धडधाकट आहे, म्हणून लिहितो, वाचतो. आता हवेत कशाला सत्कार, कशाला हवा उपदेश? खरं तर हे वाढतं आयुष्य हाच मोठा प्रश्न आहे. विचार करतो, मृत्युंजय असतीलही कुणी अमरत्व मागतही असतील. ययातीने आपल्या पुत्राला तारुण्य मागितलं, तसा जीवनाचा हव्यास असेलही कुणाला. दधीचींनी आपली हाडं शस्त्रासाठी दिली, तेच त्यांचं जीवनकार्य होतं. स्वातंत्र्य हेच आमचं जीवनकार्य. मिळालं आता. आता काय? लोकांना समजावून खूप झालं. आता स्वतःवरचं नियंत्रण. सार्वजनिक जीवनातून बाजूला झालो.
स्वतःच्याही घरी कुणाला भेटायचं टाळतोय. आता एकाकी मौन जीवनाचं चिंतन झालोय आम्ही. आज आम्ही आमच्या जीवनाचा आलेखच तुझ्यासमोर मांडायला आलो. खरं तर फार फार अशक्त झालोय शरीराने. मनाला परिपूर्णतेचं समाधान पूर्णांशाने लाभलंय. अगदी खंबीरपणे एकटा आलोय. पायाने चालवत नसलं तरी. बोल विनायका, अगदी मनातलं बोल. आयुष्यभराचं बोल. खरंच तुझ्याशिवाय आहे तरी कोण? येसूवहिनी होती, बाबा होते, माई होत्या, बाळ होता, सारे गेलेत. आता उरलो आम्ही, केवळ आम्ही. असं का म्हणतोस विनायका? पुढची पिढी कामाला लागली. खरंय, मुलं सुना सारं छान आहे. आमचा काळ गेला. माई होत्या तोवर वाटायचं आहे आपला काळ. तरी तू विवाह करणार नव्हतास, खरं ना? स्त्रीची संपूर्ण साथ असल्याशिवाय समर्थ असणारा आणि वाटणारा पुरुष काही करू शकत नाही, हे पटतंय ना तुला? परंतु बाबा, बाळ यांच्याविना राजकीय घटनांचा कुणाशी परामर्श घेतला नाही. त्या सर्वांनीच आम्हाला आमच्या विचारांना जाणून घेतलं. खरं तर आमचं व्यथित, क्रोधित, आनंदी, व्याकुळ झालेल्या भावना व्यक्त करण्याला तूच आमचा अंतरंग सखा होतास. तुझ्याविना अन्य कोणताही इतका अंतरंग सखा कधीच नव्हता. सागरा, आम्ही दैववादी कधीच नव्हतो. कधीच नव्हतो. याचा अर्थ देवी देवता प्राचीन संस्कृती यांचा अनादर करत नव्हतो. परंतु आम्ही कर्मावर स्वार होऊन स्वतंत्रता आणायला निघालो होतो. लोकांचं जाऊ दे सागरा, आज आम्ही बोललेला शब्द प्रत्येकच काळाला सत्य असणार आहे. वेदमंत्रांप्रमाणे अगदी पुन्हा पुन्हा उच्चारावा असा. सागर लहरी लहरीतून हसला. आमचं असत्य वाटतंय का सागरा? म्हणून तू हसलास ना? ऋषीमुनींनी साधना करून मंत्र सिद्ध केला होता, तो लोकहितांसाठी. तो चिरंजीव झाला कारण त्यात लोकहित एवढीच भावना होती. आम्ही साधना केली, तन मन धनच नव्हे तर आमचा संपूर्ण परिवार त्यासाठी अर्पण केला. आत्यंतिक विश्वासाने उच्चारलेले अनुभूतीतून सिद्ध होणारे शब्द हे वेदमंत्रांसारखेच प्रभावी नाहीत का? आहेत विनायका. तुझ्या भावना, तुझी व्याकुळता आम्हाला ब्रायटनच्या किनाऱ्यावरच कळली. असं नाही, अत्यंत व्याकुळ होत, अत्यंत दुःखी मनाने प्रज्ञावंताला, इतिहासकाराला, कवीला, सशस्त्र क्रांतिकारकाला अंदमानात घेऊन आलो. ते अपार माझ्या जलात माझे अश्रू मिसळले. तेव्हा तू मला भेटायला आला होतास, आठवतं? होय सागरा, कधी कधी वाटतं सारे प्रयत्न केले अंदमानमधल्या कैद्यांसाठी, त्यांच्या शिकवण्यासाठी, आरोग्यासाठी, क्रांतीची बीजं रोवण्यासाठी. अनेक प्रयत्न केले त्यांच्या सुटकेसाठी. तुला तर माहितीच आहे. मग तू विषण्ण का विनायका? वाईट तर काहीच केलं नाहीस. कामचुकारपणा केलास ना? कुणाला अर्वाच्य बोललास ना? ना काही, कधीच काही असं केलं नाहीस की ज्यामुळे तुला निराशता यावी. सागरा, फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ तुझ्या जलात मारलेली उडी त्याच वेळी सर्वदूर, सर्व देशात विदेशात प्रसिद्ध झाली. तीही आम्ही ही शिक्षा भोगतच होतो. त्यातही कविता सखी सोबत होती. तुझी मात्र कमाल आहे. कोणालाही कधीही कोठडीच्या भिंतीवर काट्याने कविता लिहावी सुचलं नसेल. किती बहर होता तुझ्या काव्याला. प्रचंड कष्टाच्या डोंगरावर फुलं फुलत होती ती काव्याची. ही तुझी कल्पना उचलून घेत मी ही आकाशातली नक्षत्र कोरून घेतलीये मनातल्या मनात. तुझं ठीक आहे, तुला सारंच शक्य होतं. तू नेहमीच सफल होतोस. नाही, नाही सागरा, आम्ही कोणत्याच कार्याचा आम्हाला पश्चात्ताप होत नाहीये. कारण जाणून बुजून आम्ही स्वातंत्र्यासाठी आजन्म लढण्याची शपथ घेतली होती. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.